ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, सुरुवातीला अर्जुनला एक वाईट स्वप्न पडलंय असं त्यांनी दाखवलंय. अर्जुन झोपेतनं उठला आणि उठल्या उठल्या त्याला चैतन्याचा कॉल आला. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन साक्षी पकडली गेली आहे, ती पोलिसांना सापडली आहे. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, व्हॉट? अरे हे कधी झालं? चैतन्य म्हणतो, हे बघ माझं ऐक, आता तरी सायली वहिनीला सगळं खरं खरं सांगून टाक. अर्जुन म्हणतो, काय सांगू मी तिला? हेच की मी महिपतसोबत डील केलं होतं, मला माहित होतं ती जिवंत आहे. एवढ्या तिकडनं सायली येते आणि म्हणते, काय तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? हे सगळं कधी झालं? तुम्ही माझ्यापासून का लपवलं? तुम्हाला माहिती आहे मला अशा गोष्टी लपवलेल्या आवडत नाही आणि खोटं बोललेलं आवडत नाही. आता तुमचं आणि माझं नातं संपलं. अर्जुन म्हणत असतो, नाही ना बायको, माझं ऐक ना प्लीज. सायली काही त्याचं ऐकत नसते. सायली लगेच बॅग भरते, त्याला अदवा तद्वा बोलते आणि निघून जात असते. आणि मग अर्जुनचा डोळा उघडतो. अर्जुनच्या लक्षात येतं आता की अरे देवा, आपल्याला तर हे फारच वाईट स्वप्न पडलं. आता खरा तो झोपेतनं जागा होतो. काही दाखवला, थोडा सस्पेन्स रंगवलाय, फारच हायलाईट केलाय प्रेक्षकांना त्यांनी हा प्रॉब्लेम. बापरे, यावरनं काहीतरी मेजर इश्यू होऊ शकतो हे आता लक्षात येतंय. कारण ते सारखं सारखं हे हायलाईट करतायत. काही सांगता येत नाही काय होईल आणि काय नाही ते. अर्जुन झोपेतनं जागा होतो आणि विचार करतो, बापरे, हे वाईट स्वप्न होतं. पण झोपेत मी साक्षीबद्दल काही बोललो का? पण सायली कुठे गेली? तिने ऐकलं असेल का? बापरे, ती निघून गेली का? अर्जुन आता खाली येतो आणि मोठ्याने ओरडायला लागतो, बायको बायको. अरे डॅड, मॉम, सायली कुठे गेली आहे? तुम्ही बघितलं का सायलीला? विमल म्हणते, अर्जुन दादा, सायली ताई सकाळपासून स्वयंपाकघरात आल्याच नाहीये. कल्पनाताई म्हणतात, नाही बाई, मी पण नाही पाहिलं सायलीला. अर्जुन म्हणतो, अश्विन तू पाहिलं सायलीला? अश्विन म्हणतो, नाही रे दादा, मी पण नाही पाहिलं. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, तू एवढं का टेन्शनमध्ये आहेस? काय झालं? तेवढ्यात सायली बाहेरनं आत येते. सायली म्हणते, काय हो, काय झालं? कल्पनाताई गंमत करत म्हणतात, अगं बाई, तू घरात नव्हतीस ना, म्हणून तुझ्या नवऱ्याचे पाय थरथरायला लागले. सायली म्हणते, अहो मी इथेच तर होते, बागेत होते, मी पूजेसाठी फुलं वेचत होते आणि तिथेच जरा रेंगाळले. अर्जुन चिडून म्हणतो, तुला सांगून जाता येत नाही? सायली म्हणते, अहो आपल्याच बागेत गेले होते मी, असं कोणी सांगून जातं का? अहो मी जेव्हा उठले तेव्हा तुम्ही गाढ झोपला होतात. अर्जुन चिडून म्हणतो, तुला मला सांगता येत नव्हतं का मग जाताना? सायली म्हणते, अहो असं काय मी सांगणार होते तुम्हाला? तुम्ही चिडला असता ना माझ्यावर की तू कशाला उठवलंस, बागेत तर चालली आहेस आपल्या. सायली असं काही बोलणार पुढे, तेवढ्यात अर्जुन चिडून म्हणतो, तुझ्याशी काहीही बोला, तू माझ्याशी वादच घालणार ना? जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये. असं म्हणून आता चिडून अर्जुन पुन्हा त्याच्या खोलीत निघून जातो. अर्जुनची खूप चिडचिड होती असं त्यांनी दाखवलं. सायलीला आता प्रतापराव म्हणतात, सायली बाई तू जा त्याच्या मागे, काय झालं ते बघ. सायली म्हणते, हो बाबा, मी बघते आणि बोलते हा त्यांच्याशी. सायली आता बेडरूम मध्ये येते. अर्जुन खूप असा बिचारा टेन्शन मध्ये, त्याला असं वाटतंय की सायली कुठल्याही क्षणी सत्य कळल्यावरती निघून जाणार आहे सोडून त्याला. सायली त्याच्या जवळ येते आणि म्हणते, काय झालं, एवढे अस्वस्थ का झालात तुम्ही? मी तर फक्त बागेतच होते, असे घाबरलात जणू काही मी घरच सोडून गेले. अर्जुन म्हणतो, असं का ग बोलते सायली? अगं तू नव्हतीस घरात म्हणून मी सहज विचारलं. सायली म्हणते, सहज नाही विचारलं तुम्ही, खूप काळजी दिसते तुमच्या चेहऱ्यावर. काय झालं हो, रात्र रात्र जागता, चिडचिड करता, काही डोक्यात सुरू आहे का तुमच्या? अर्जुन आता पटकन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो, बायको बायको मला प्रॉमिस कर, तू मला कधी कधी सोडून जाणार नाही. सायली म्हणत असते, अहो तुम्ही किती विचार करताय अजूनही अस्मिताताईंचा? मी फक्त तुम्हाला पटवून देत होते की अस्मिताताई चुकीचं वागतायत. हे बघा, असं कसं वाटतंय तुम्हाला मी तुम्हाला सोडून जाईल? ते कधीच असं होणार नाहीये. अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, बापरे सायली, तू जर मला सोडून गेलीस तर माझा जीवच जाईल ग. नाही नाही, मी आता सायलीला सगळं खरं खरं सांगून टाकतोय, जे होईल ते होईल. सायली म्हणते, काय झालं, कसला विचार करताय पुन्हा? अर्जुन तिला सांगणार असतो आता सगळं सत्य, पण त्याची हिंमतच होत नाही. आता तो वेगळंच काहीतरी बोलून जातो. तो म्हणतो, बायको मी वाईट स्वप्न पाहिलं ग, काही कारण नसताना तू घर सोडून गेलीस म्हणून मी अस्वस्थ झालो. सायली मोठ्याने हसते आणि म्हणते, काय हो, काहीही. मुळात अशी अभद्र स्वप्न बघत नका जाऊ, जे होणारच नाहीये ते काय विचार करत बसता? आणि तुमचं हे स्वप्न पहाटे पडलं असतं ना तरी ते खरं होणार नव्हतं. अर्जुन म्हणतो, सायली तू जर माझ्या आयुष्यात नसली ना तर मी काही करू शकत नाही, तुला माहितीये ना? सायली म्हणते, हो मला माहितीये, पण अहो सगळ्यात आधी ना तुमचं झोपेचं चक्र पूर्ण करा. तुमची झोप होत नाहीये, त्यामुळे अशी चिडचिड होते तुमची. असं काय करता हो, पूर्ण झोप घ्या, आता झोपा बरं पुन्हा वाटलं तर. अर्जुन म्हणतो, नको नको, मला आता जायचंय ना, आपल्याला जायचंय ना बाहेर, आपण आवरूयात.
सायली म्हणते बरं आवरा, पण आता मी खाली जाते. तुम्ही आता जे बायको बायको करून ठेवलं ना खाली, सगळे चिडवणार मला, येते मी. असं म्हणून सायली आता खाली निघून जाते. अर्जुनला खूप टेन्शन आलंय बिचारायला. सायली खाली येते आणि नाश्त्याची तयारी करत असते. कल्पना ते तिला म्हणतात, अगं सायली, अस्मिता आली बघ नाश्त्याला, तिला ते बदामाचं दूध करून ठेवलंय, तेवढं दे बरं. सायली म्हणते हो आई देते हां. तेवढ्यात अस्मिताची काहीतरी डिलिव्हरी आली आहे, पार्सल आलंय अस्मिताचं. अर्जुन म्हणतो वा अस्मिताई, तुझं सगळं पार्सल वगैरे यायला लागलं म्हणजे कळतंय की तू नॉर्मलला आली आहेस. अस्मिता म्हणते अर्जुन चिडवू नकोस मला, बाळासाठी काही वस्तू मागवल्यात मी. अस्मिता आता पार्सल रिसीव्ह करायला जाते तर तिच्या लक्षात येतं की तिचं डेबिट कार्ड तिच्याकडे नाही आहे. अस्मिता मोठ्याने ओरडते, सचिन ए सचिन, अरे माझं डेबिट कार्ड दे ना, बाळासाठी काही गोष्टी मागवल्या होत्या मी, त्यासाठी हवंय. सचिन आता ते डेबिट कार्ड देतो आणि ते डेबिट कार्डचं पेमेंट झाल्यानंतर सचिन निघून जातो बाहेर. अस्मिताने सचिनला डेबिट कार्ड दिले हे आता सगळ्या सुभेदारांना कळतं या पार्सलमुळे. त्यावरून आता सगळे सुभेदार अस्मिताला अलर्ट करतात, पण अस्मिता कसली ऐकते. प्रतापराव आता अस्मिताला म्हणतात, काय ग अस्मिता, तू तुझं अकाउंटचं डेबिट कार्ड सचिनला का दिलंयस. अस्मिता म्हणते का म्हणजे डॅड, तो माझा नवरा आहे, माझ्याकडे राहिलं काय कार्ड आणि त्याच्याकडे राहिलं काय, काय फरक पडतो. आता या कल्पनाताई म्हणतात, मुळात त्याला तुझ्या पैशाची का गरज पडली आहे. अस्मिता म्हणते कॅनडातली त्याची बँक अकाउंट फ्रीज झाली आहे, त्यामुळे तो माझे पैसे वापरतोय. अर्जुन म्हणतो म्हणजे इतक्या वर्षाची त्याची सेव्हिंग वगैरे सगळं फ्रीज झालंय. आता अस्मिता म्हणते हो तसंच झालंय, त्याला मोठं लोन घ्यावं लागलं ना, त्यामुळे तो माझे पैसे वापरतोय. एवढी वर्ष तो माझ्यावरती पैसे उधळत होतास ना, मीही पाण्यासारखे पैसे उडवलेच नाही, तेव्हा त्याने माझ्याकडे हिशोब मागितला नाही, पण आता त्याला पैशाची गरज आहे तर मी बायको म्हणून मदत करायची नाही का. प्रेक्षकांना इथे थोडंसं जरा इंटरप्ट करते. अस्मिता कायम सुभेदारांचेच पैसे खर्च करत होती, मी फक्त एक माहिती म्हणून सांगते तुम्हाला, आणि आताही ती सुभेदारांचेच पैसे सचिनला देतीये. असो. सायली म्हणते ताई असं नाहीये, पण तुमचं सगळं योग्य आहे, बायकोने नवऱ्याला मदत करायलाच हवी आहे, पण त्याआधी हाही विचार करायला हवा ना की आपला नवरा त्या योग्यतेचा आहे की नाही. सचिन भाऊजी काय काय वागले ते तुम्ही विसरलात का. अस्मिता म्हणते नाही विसरले, तरी मी त्याला माफ केलंय. आता माझा नवरा चुकला म्हणून काय त्याला फासावर देऊ का मी, अशी बायको मी नाहीये. तुमच्या सगळ्यांचा विश्वास नाहीये मला माहिती आहे, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवते म्हणून तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ नका. माझी काही हरकत नाहीये त्याने माझे पैसे वापरण्यासाठी, त्यामुळे प्लीज तुम्ही सगळे यामध्ये पडूच नका. अर्जुनला आता राग येतोय खरं तर अस्मिताचा, एवढी कशी काय आंधळेपणाने ही वागते. अस्मिता ते पार्सल घेते, नाश्ता न करता निघून जाते. अर्जुन आता पुन्हा चिडचिड करायला लागतो आणि म्हणतो हे कुठलं या सचिनचं प्रेम आहे, त्या सचिनला अस्मिताईचा फक्त पैसा दिसतोय, अस्मिताला का कळत नाहीये. आता अस्मिताईच्या पैशाने तो स्वतःचं लोन फेडेल आणि पुन्हा अस्मिताताईला सोडून निघून जाईल, कसं काय कळत नाहीये अस्मिताताईला. सायली म्हणते अहो तुम्ही नका चिडचिड करू, शांत राहा ना. लगेच प्रतापराव म्हणतात, अगं असं कसं शांत राहायचं सायली, अगं या प्रकरणावरती बोलावं तर लागणारच आहे. अस्मिताच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहेत आणि तसं त्या सचिनच्या हातात ते पैसे लागले ना तर तो ते नक्की उडवेल, नाही तर त्याचं लोन चुकवेल. नाही काही झालं तरी मी अस्मिताशी या प्रकरणाबाबत बोलतोच. सायली म्हणते बाबा थांबा जरा. आता हे प्रतापराव आणि कल्पनाताई दोघेही बोलायला जाणार असतात अस्मिताशी. सायली म्हणते आई बाबा तुम्ही तिथे गेलात ना तर तिथे फक्त वादच होणार आहे. अर्जुन म्हणतो तुझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का मग सायली. सायली म्हणते हो मार्ग आहे. आई बाबा तुम्ही जर अस्मिताताईंशी आत्ता बोलायला गेलात ना तर काहीच उपयोग होणार नाही, सगळं वाया जाईल. त्यापेक्षा आपण वाट बघूयात. म्हणजे बघा बँक मॅनेजरशी वगैरे तुमची ओळख आहे का बाबा, म्हणजे आपण अस्मिताताईंच्या अकाउंट्सचे डिटेल किंवा हे जे काही प्रकरण आहे ना ते आपण बँकेला सांगूयात, किंवा काही दिवस अस्मिताताईंच्या अकाउंटमध्ये कुठलीही पेमेंट करता येणार नाही असं काही आपण करू शकतो का. प्रतापराव म्हणतात चांगली आयडिया आहे तशी तुझी सायली, म्हणजे दुसऱ्याचं अकाउंट आपण टेम्पररी डिॲक्टिवेट करा असं नाही सांगू शकत बँकेत, पण तरीसुद्धा बँकेचा मॅनेजर माझा मित्र आहे, मी त्याला रिक्वेस्ट केली, सगळी परिस्थिती समजावून सांगितली तर तो नक्कीच आपल्याला कॉपरेट करेल. सायली म्हणते बाबा नक्की तुम्ही त्यांच्याशी बोला, असं जर आपण केलं ना तर एका दगडात दोन पक्षी मारले जातील. सचिन भाऊजींना अस्मिताताईंचे पैसे वापरताच येणार नाही, पैसे मिळाले नाही तर सचिन भाऊजी त्यांचे खरे रंगही दाखवायला लागतील. अस्मिताताईंना तेव्हाच कळेल की सचिन भाऊजी नेमके कसे आहेत. आता या कल्पनाताई म्हणतात सायली बाई तुझ्या तोंडात साखर पडव ग, एकदा का अस्मिताला अक्कल आली ना की मिळवलं. प्रतापराव म्हणतात मी आजच बोलतो माझ्या मित्राशी त्या बँकेच्या मॅनेजरशी. मग अर्जुन म्हणतो ओके डॅड तुम्ही बोलून घ्या बँक मॅनेजरशी आणि मला अपडेट करा हां, आणि हो
आम्ही दोघे बाहेर चाललोय, सायली आणि मी, पण त्या सचिनने काही घोळ घालून ठेवला तर नक्की आम्हाला कळवा. मग विमल म्हणते, सायलीताई तुम्ही बाहेर चाललात ना, तुम्ही नाश्ता करून घ्या बरं. सायली म्हणते, हो विमलताई मी घेते हं. आता प्रिया उठते बरं का तेवढ्यात आणि विचार करते, अरे देवा, हे दोघं पुन्हा एकत्र चाललेत. यांच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे फुल टाईम जॉब होऊन बसलाय माझा. अर्जुन म्हणत असतो, चल सायली झालं का तुझं, निघूयात. अर्जुन आणि सायली आता त्या वंदना जाधवला भेटायला जाणार आहेत प्रेक्षकांनो, आणि तोही सीन आज दाखवलाय. आजचाही एपिसोड नन अदर दॅन जबरदस्त दाखवलाय. प्रिया येते तेवढ्यात आणि म्हणते, अरे मला ना उठायला उशीर झाला. आई अश्विन गेला का हो डबा घेऊन? काय ग विमल, गेला का अश्विन डबा घेऊन? विमल म्हणते, नाही अश्विन दादाने डबा नाही नेलाय, मी भरला होता डबा पण ते विसरलेत. प्रिया म्हणते, अरे देवा, आता मला हॉस्पिटलला जावं लागेल, मी त्याला डब्बा नेऊन देते. अर्जुन म्हणतो, चल सायली आपल्याला उशीर होतोय. प्रिया म्हणते, तुम्ही दोघं बाहेर जाताय का? म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मला हॉस्पिटलमध्ये सोडाल का अश्विनच्या? कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी, तुझं तर काही आवरलेलंच नाहीये अजून, आणि घरातली पण कामं पडली आहेत, आणि कसं आहे ना, अश्विनला डबा द्यायची घाई नाहीये ग, तू नंतरही जाऊ शकतेस. प्रिया म्हणते, नाही ग आई, लगेच जावं लागेल ना, घरातली कामं मी आल्यावर करेल ना. अश्विनला ना लंच ब्रेकचा वेळ नसतो ना, त्याला जसा वेळ मिळतो तसं तो खात असतो, म्हणजे त्याच्याकडे डबा असलेला बरा ना. अर्जुन तू कुठल्या मार्गे जाणार आहेस? अर्जुन म्हणतो, तुला जायचंय ना हॉस्पिटलला, चल मग सोडतो. ही मुद्दाम पंचायती करते बरं का. सायली म्हणते, जा प्रियाचा पटकन आवर, आम्ही थांबतो तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, हो आले आले, लगेच आले. प्रिया आता आवरायला गेली आहे बरं का. तेवढ्यात अर्जुनला वंदना जाधवचा मेसेज आलाय की मला थोडासा वेळ लागणार आहे कॅफेमध्ये पोहोचायला. मग प्रतापराव म्हणतात, पोरांनो तुम्ही कशाला थांबलात तिच्यासाठी, तिचं ती जाईल आणि आवरेल, जा तुम्ही. सायली म्हणते, नको बाबा, थांबतो आम्ही थोड्या वेळ. अर्जुन म्हणतो, अगं का सायली? सायली म्हणते, आपण थांबूयात ना थोड्या वेळ, आपण तिच्याच कामात तिला अडकवून ठेवू. अर्जुन म्हणतो, म्हणजे? सायली म्हणते, थांबा सांगते. सायलीने बघा आता काय केलंय, सायलीने प्रॉपर तिला दवाखान्यात सोडवलंय बरं का, आणि अश्विन सोबत गुंतवलंय. सायली आणि अर्जुन आता निघालेत, गाडीमध्ये बसलेले दाखवलेत पुढच्या सीनमध्ये. प्रिया मागे बसलेली आहे. प्रिया म्हणत असते, कुठल्या मार्गाने चाललायत तुम्ही दोघं जण? नाही म्हणजे तुम्हाला वळसा नको पडायला ना मला सोडण्यासाठी तिकडे हॉस्पिटलमध्ये? सायली म्हणते, प्रिया नाही पडणार वळसा, तू काळजी करू नकोस. प्रियाला आता मैनावतीचा फोन येत असतो बरं का प्रेक्षकांनो. काय झालंय, मैनावतीचा नवरा म्हणजे तो सदाशिव आजारी पडलाय, यांना जायचे दवाखान्यात, पण प्रियाने सांगितल्यामुळे ते डांबून बसलेले आहेत ना एका खोलीत. आता ती मैना सारखी प्रियाला फोन करत असते. प्रिया सायली अर्जुन सोबत आहे म्हणून ती काही फोन उचले ना. मैनावती टेन्शन मध्ये असते, सदाला पाणी पाजत असते आणि म्हणत असते, देवा तुमची ढास काही, थांबा ना, पाणी प्या सावकाश. अगं बाई, किती ताप आलाय तुम्हाला, बाप्पा तुमचा ताप पण वाढायला लागलाय, काय करू मी आता? आपल्या पोरी पण ना महामारी पसरल्यासारख्या गायब होतात. सदाशिव म्हणतो, अगं मीनाला फोन कर ना. मैनावती म्हणते, मीनाला कशाला फोन करू, तिच्याकडे कधीच पैसे नसतात, खरा पैसा त्या बबलीकडे, बबलीला फोन करायला पाहिजे. सदाशिव म्हणत असतो, लाव ना फोन, लाव ना तिला. मैनावती फोन लावत असते पण प्रिया काही फोन उचले ना. खरं तर प्रेक्षकांना अशा प्रसंगामध्ये म्हणजे सायली अर्जुन सोबत असताना प्रिया फोन सायलेंटवर ठेवू शकली असती, पण प्रियाचा फोन सारखा खणाणतोय आणि सायली तिच्याकडे अशी बघत असते आरशातनं. काय प्रॉब्लेम झालाय, हिचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स का बदललेत, प्रियाला टेन्शन आलंय, मैनावती सारखा फोन करते म्हणून. मैनावती इकडे वैतागून जाते. मैनावती सारखी म्हणत असते, ए बाय उचल ना टवळे फोन, कुठे मेलीयस? सायली आता तिचा सारखा फोन वाजताना बघते आणि म्हणते, प्रिया घे ना फोन. अगं केव्हाचा फोन वाजतोय तुझा? प्रिया म्हणते, छे छे अगं तसं काही महत्त्वाचा फोन नाहीये, मार्केटिंगवाले सतत कॉल करतात ना. प्रिया सारखा फोन कट करत असते मैनावतीचा, आणि मैनावती मात्र सारखा फोन लावत असते. मैनावती वैतागते आणि विचार करते, छे काय करू, ही बबली फोन उचलत नाहीये, देवा मी काय करू, माझ्या कर्मा. थांबा थांबा, मी पुन्हा फोन करते बबलीला. मैनावती सारखी फोन करत असते आता प्रियाला. प्रियाला वाटतं की आता मैनावतीशी बोलावंच लागेल, पण तरी सुद्धा मैनावतीशी न बोलता ती काहीतरी वेगळ्याच कारणासाठी खाली उतरते बरं का. ती सायलीला म्हणते, ॲक्च्युली ना तुम्ही मला इथे कोपऱ्यावर सोडलं ना तर चालेल, म्हणजे पुढे छोटं मार्केट आहे ना तिथे सोडून द्या मला, मी चालत चालत जाईल. सायली म्हणते, का गं चालत जाणार प्रिया तू? अगं बाहेर ऊन किती आहे. अर्जुन म्हणतो, अगं आम्ही तुला अगदी हॉस्पिटलच्या गेटजवळ सोडू. प्रिया म्हणते, नको ना अर्जुन, अरे तुम्हाला उशीर होईल ना, आणि तसंही ऊन लागलं तरी मी रिक्षाने जाईल ना. अर्जुन म्हणतो, तुला रिक्षानेच जायचं होतं तर आधीच जायचं होतं ना, आधी आमच्या गाडीत कशाला आली सोबत मग? सायली म्हणते, प्रिया आता आपण निघालोच आहोत ना एकत्र, मग तुला हॉस्पिटलला सोडल्याशिवाय आम्ही काही जाणार नाही, आणि तसंही अश्विन भाऊजी वाट बघत असतील ना,
डब्याची? अर्जुन म्हणतो हो ना, त्याचा लंच टाईम असतो ना, फिक्स नसतो तो. प्रिया आता मनात विचार करते, अरे मला काही त्या अश्विनच्या डब्याची पडली नाही आहे. मला काय करायचं आहे, तो जेवो नाही तर न जेवो, मला तुमचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे मी जर तिथे अलीकडे उतरले तर मला तुमचा पाठलाग करता येईल ना. प्रिया मनातल्या मनात असा विचार करत असते. सायलीला ते कळतं आणि सायली गळ्यातल्या गळ्यात हसते की कसं हिला आता आपण गुतवलंय. बरं त्यातल्या त्यात प्रियाच्या अडचणीत भर म्हणून कल्पनाताईंनी फोन लावलाय आता अश्विनला. हा सीन तुम्ही तोच बघत आहात. कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन, तन्वी निघाली रे बाबा डबा घेऊन, आणि तुला जेवायला वेळ आहे ना, सध्या इमर्जन्सी नाहीये ना? अश्विन म्हणतो, नाही मम्मा, इमर्जन्सी नाहीये, तसं वेळ आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे बेटा, तन्वी पण जेवलेली नाहीये बरं का, डब्बा आम्ही जास्ती पाठवलाय, दोघे एकत्र जेवून घ्या. अश्विन म्हणत असतो, हो मम्मा चालेल. कल्पनाताईंनी फोन केला आणि एवढं छान सांगितलं, त्यामुळे अश्विन खुश होतो. तो मनात विचार करतो, फोन ठेवल्यावर तन्वी इथे येते आणि ती जेवायसाठी थांबली आहे हे सांगण्यासाठी मम्माने फोन केला. म्हणजे सगळेजण तन्वीला हळूहळू एक्सेप्ट करायला लागले. तर आता अर्जुन आणि सायलीने प्रियाला या अश्विनच्या गेटजवळ सोडलंय. हा सीन बघा प्रेक्षकांनो, मस्त दाखवलाय सिरियल. आज खूपच छान दाखवली आहे सगळी सिरियल. प्रिया आता गाडीच्या खाली उतरते आणि अर्जुन सायलीला म्हणते, थँक्यू हं अर्जुन, थँक्यू हं सायली, जा हं तुम्ही आता. सायली म्हणते, तू जा ना प्रिया आतमध्ये, मग जातो आम्ही. आता हिला पर्यायच ठेवलेला नाहीये शिल्लक या दोघांनी. प्रिया डब्बा घेऊन आता त्या अश्विनच्या हॉस्पिटलच्या गेटजवळ जात असते अशी, आणि ती मागून वळून वळून बघत असते, गेले की नाही अर्जुन सायली, गेले की नाही. पण ते अजून तिथेच उभे आहेत. जोवर ही आत जात नाही तोवर ते काही जायला तयार नाही आहेत. प्रिया मनात विचार करते, अरे जा ना लवकर, हा डब्बा मी वॉचमनकडे देईल आणि तुमच्या मागे येईल ना, मग तुम्ही निघालात तर मला तुमचा पाठलाग करता येईल ना. प्रिया मनातल्या मनात असा विचार करतच असते. तेवढ्यात सायली अर्जुन निघून जातात. प्रिया आता तो डब्बा वॉचमनकडे देणार असते. तेवढ्यात अश्विन येतो तिथे आणि म्हणतो, तन्वी अगं तू आलीस? प्रिया म्हणते, तुला कसं कळलं मी येणार आहे ते? अश्विन म्हणतो, अगं मम्माचा फोन आला होता मला. प्रिया म्हणते, बरं बरं अश्विन, हा डब्बा घे, मला निघायला हवं रे लगेच. अश्विन म्हणतो, अगं असं काय करतेस तन्वी, मम्माचा हुकूम आहे, आज आपण दोघांनी एकत्र लंच करायचंय. म्हणजे तसं लंचचा वेळ झाला नाहीये, पण मला भूक लागली आहे, चल चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊयात. प्रिया म्हणते, नको नको अश्विन, मी आत नाही आहे, तुझ्यापुरताच डबा आहे, अरे तुला कमी पडेल ना मी डबा खाल्ला तर. अश्विन म्हणतो, अरे नाही कमी पडणार, मम्माने सांगितलंय की मम्माने आपल्या दोघांपुरतं जेवण दिलंय त्यात, चल चल. प्रिया म्हणत असते, नको ना अश्विन, मला खूप कामं आहेत रे, मला घरी जायला हवं, सायली पण नाहीये घरी, आई बाळाची काळजी घेते, घरातले कामं तसेच असतात रे. अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, घरातली किती कामं करणार आहेस, तुझ्या तब्येतीची काळजी नाही घेणार का तू, चल बरं चल आपण एकत्र जेवूयात. प्रियाला आता इलाजच राहत नाही काही, म्हणजे तिच्याकडे पर्याय शिल्लक नाहीये. प्रिया विचार करते मनातल्या मनात, या कल्पीला फोन करायची काही गरज होती का, या कल्पीला कोणी सांगितलं होतं दोघांचे जेवण द्यायचं डब्यात, बेअक्कलबाई. प्रिया मनातल्या मनात असा विचार करते बरं का. अश्विन म्हणत असतो, चल ना तन्वी, अगं काय एवढा विचार करतेस. अश्विनने फायनली तिला नेलंच कॅन्टीनमध्ये. अश्विन आणि प्रिया आता जेवतायत बरं का. प्रिया गडबड गडबड खात असते आणि म्हणत असते, अश्विन अरे मला लवकर जायला हवं घरी. अश्विन म्हणतो, अगं एवढंच नाही खायचं, पूर्ण डबा संपवायचा, आणि घरी जायची काय ग एवढी घाई आहे तुला. प्रिया म्हणते, अरे अश्विन, विमल आणि सायलीवर कामं पडतात, नाही म्हणजे तसं सायली बाहेरच असते ना नेहमी हल्ली घराच्या, म्हणजे मी मदत नको का करायला. अश्विन म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तू निवांत जेव आणि मग घरी जा, चल हे सगळं संपव बरं. आता अश्विनने तिला पर्याय शिल्लकच ठेवला नाहीये. अश्विन बिचारा इनोसंट आहे खूप. तो म्हणतो, तन्वी आपण किती छान गप्पा मारत जेवतोय, किती दिवसांनी, म्हणजे रोमॅन्टिक वाटतंय ग आज. प्रिया म्हणते, काय रे अश्विन, हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जेवणं तुला रोमॅन्टिक वाटतंय. अश्विन म्हणतो, अगं जेवणं म्हणून नाही तसं, पण तुझ्याबरोबर जेवणं रोमॅन्टिक वाटणारच ना, असं म्हणतो अश्विन आणि तिला एक घास खाऊ घालतो त्याच्या हाताने. एवढा चांगला नवरा मिळालाय बघा ना प्रेक्षकांनो, पण ही त्याचा किती गैरफायदा घेते. प्रिया आता घास खाते आणि मनात पुन्हा विचार करते, अरे देवा, मी इथे विनाकारण अडकले, अर्जुन सायली कुठे गेले मला कसं कळणार. आता तेवढ्यात अश्विनला एक रिपोर्ट बघा म्हणून एक माणूस येतो आणि म्हणतो, डॉक्टर अश्विन सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, हे रिपोर्ट एवढे बघाल का. अश्विन रिपोर्ट बघण्यात बिझी होतो. तेवढ्यात प्रिया म्हणत असते, अरे अश्विन तू आधी जेव आणि मग बघ ना रिपोर्ट. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, काही गोष्टींच्या प्रायोरिटी वेगळ्या असतात आणि डॉक्टरांना पेशंटसाठी प्रायोरिटी द्यावीच लागते. आता अश्विन ते रिपोर्ट बघत असतो आणि प्रिया मनात विचार करते, आता कसं इथून निसटू मी. हा अश्विन
मला हा पूर्ण डब्बा संपल्याशिवाय जाऊ पण देणार नाहीये. पुढचा सीन अर्जुन सायलीचा घेतलाय त्यांनी. सायली आणि अर्जुन त्या कॅन्टीन मध्ये गेले जिथे वंदना जाधव त्यांना भेटणार आहे. अर्जुन म्हणतो त्यांना सापडेल ना सायली पत्ता व्यवस्थित? सायली म्हणते हो सापडेल, मी त्यांना लोकेशन पाठवलंय आणि शिवाय तुमचा नंबर पण पाठवलाय कॉन्टॅक्ट करण्यासाठी. अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम तर येणार नाही त्यांना, पण प्रॉब्लेम आपल्याला आला. बरं झालं आपल्याला प्रॉब्लेम आला, म्हणजे तो प्रिया नावाचा, पण ती बरं झालं अडकली. सायली म्हणते कशी तिला अद्दल घडवली मी. अश्विन भाऊजी तिला आता सोडणारच नाहीत, आपल्या बायकोबरोबर जेवता येईल म्हणून ते खुश होतील. तेवढ्यात आता अर्जुनला त्या वंदना जाधवचा फोन आलाय. अर्जुनने त्यांना लोकेशन वगैरे सांगितलं आणि त्या तिथे पोहोचल्या सुद्धा. बघा प्रेक्षकांनो, छान दाखवलाय त्यांनी सगळा सीन. आता त्या वंदना जाधव येतात आणि तिथे अर्जुन सायली समोर बसतात. मग पुन्हा प्रियाचा सीन घेतलाय मध्येच त्यांनी. प्रिया मनातल्या मनात विचार करते आता मी काय करू, हा अश्विन मला डब्बा संपवल्याशिवाय जाऊ पण देणार नाही, काय करू, काहीतरी आयडिया करावी लागेल. प्रिया आता मुद्दाम असं दाखवते की तो डब्बा तिच्याकडनं चुकून सांडलाय आणि प्रियाने तो डब्बा चक्क खाली सांडून दिलाय बरं का. तिचं नेहमीच हे. प्रिया तो सगळा भात खाली सांडते आणि मोठ्याने आरडाओरडा करते, अरे देवा कसं काय डब्बा पडला, अरे देवा माझी चूकच झाली. अश्विन म्हणतो काय झालं तन्वी? प्रिया म्हणते अरे अश्विन पाण्याचा ग्लास घ्यायला गेले आणि चुकून डब्बा सांडला रे, भात सगळं सांडून गेलं, अरे देवा. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, तू थोडंफार खाल्लंयस ना? प्रिया म्हणते हो मी सगळं खाल्लंय रे, अरे पण सॉरी रे माझ्याकडनं भात सांडला. अश्विन म्हणतो ठीक आहे काही हरकत नाहीये. आता मध्येच ना प्रेक्षकांना त्यांनी हा काय सीन घेतला कळलंच नाही मला. प्रतिमा आत्या आणि सुमनचं सीन घेतलाय. सुमन म्हणत असते वहिनी मला तुमच्याशी बोलायचंय. प्रतिमा आत्या म्हणतात बोल ना सुमन, काय झालंय, बस बरं इथे. सुमन म्हणत असते वहिनी मला माझ्या भावाच्या घरी जायचंय. प्रतिमा आत्या म्हणतात मग काहीच हरकत नाहीये, जा ना, तसंही तुला थोडा चेंज हवाच अगं सुमन. जा सुमन जरूर जा, पण कधी येणार आहेस परत? मग सुमन रडायला लागते आणि म्हणते नाही वहिनी मी परत नाही येणार, मी कायमचाच जाईल म्हणते. माझा नवरा जे घर फोडायला निघाला त्या घरात मी कुठल्या हक्काने राहू? वहिनी माझं मन खातंय हो, मला तुमच्यावर ओझं बनून राहायचं नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात नाही सुमन तू कुठेही जायचं नाहीयेस आणि मनात असला विचार पण आणायचा नाहीयेस हा सुमन. प्रतिमा त्या खूप छान बोलतात सुमनला. सुमन हे तुझं घर आहे, अगं आम्हाला तुझी गरज आहे, तू हवी आहेस आम्हाला. अगं सुमन मी किती वर्ष या घरात नव्हते ग, पण मी नसताना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे घर उभं राहिलं. या घरावर रविराज नंतर कोणाचा अधिकार असेल ना तर तो फक्त आणि फक्त तुझा, माझ्याही पेक्षा जास्त सुमन. सुमन रडून म्हणते वहिनी माझं पण खूप प्रेम आहे हो या घरावर. प्रतिमा त्या म्हणतात तरी पण तुझ्या मनात कसं काय हा विचार आला या घरापासून दूर जाण्याचा? माझं तन्वीचं आणि नागराज भाऊजींचं, म्हणजे बघ ना नागराज भाऊजी आणि तन्वीचं या घराशी रक्ताचं नातं आहे, पण या घराला त्यांनी दुःखाशिवाय काहीच दिलं नाही. सुमन तू या घराला फक्त आणि फक्त सुख दिलंयस ग, हे सुख आमच्यापासून पण हिरावू नकोस. सुमन तू या घरात नसली तर माझं कसं ग होईल? प्रतिमा त्या लागतात रडायला आणि प्रतिमा त्या म्हणतात सुमन आता यापुढे कधीही स्वतःला आमच्यावर तू ओझायस असं नाही म्हणायचं. सुमन तू या घराची मालकीण आहेस आणि मालकीणच राहणार आहेस, नाही ना जाणार सुमन सोडून आम्हाला? सुमनचे डोळे गच्च भरतात. सुमन म्हणते नाही वहिनी आता कधीच नाही जाणार मी सोडून तुम्हाला. आता बघा प्रेक्षकांनो वंदना जाधव आणि सायली अर्जुनचा सीन घेतलाय. सायली म्हणत असते वंदनाताई तुम्ही आलात त्याबद्दल आभार. मग अर्जुन फोनमध्ये फोटो दाखवतो प्रियाच्या लहानपणीचा आणि म्हणतो हीच आहे ना ती बबली लोखंडे? वंदनाताई म्हणतात बाजूला करा तो फोटो, मला या पोरीचा चेहरा पण पाहायचा नाहीये. हिने माझ्या मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश केला. माझ्या मुलासाठी मी किती स्वप्न पाहिली होती, पण या मुलीने माझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली आहेत. या बबली लोखंडेने, हिला मी कधीच विसरू शकणार नाहीये. आता यांनी एक इन्सिडेंट सांगितला बरं का, लहानपणी यांच्या मुलाच्या बाबतीत आणि बबली म्हणजे प्रियाच्या बाबतीत काय झालं होतं ते. सायली म्हणते मला माहिती आहे ताई तुम्हाला त्रास होतोय, पण ह्या बबलीने तुमच्या मुलाच्या बाबतीत नेमकं काय केलं? वंदनाताई म्हणतात सगळं सांगते. आजही तो प्रसंग काल घडल्यासारखाच आठवतोय मला. आता या वंदनाताईने अर्जुन सायलीला तो प्रसंग सांगितला. लहानपणी यांचा मुलगा म्हणजे त्याचं नाव सोहम आणि प्रिया बबली सोबत खेळत होते, तेव्हा यांच्यामध्ये छोट्याशा कारणावरनं वाद झाला. बबली म्हणजे प्रियाने त्याची बॅट फेकून दिली लहानपणी. आता हे प्रसंग दाखवतात बघा ते, आणि तो सोहम ओरडतो बबली माझी बॅट तू का फेकली? प्रिया म्हणत असते फेकली, जा काय करायचं ते कर. आणि तो सोहम आता तिला झटापटी करायला लागतो. या दोन्ही पोरांच्या झटापटी एवढ्या वाढतात की समोर शेकोटी पेटवलेली असते.
या दोघांचीही झटापट खूप वाढते, सोहम आणि बबलीची. आता ती बबली त्या सोहमला अशी खाली वाकवते. ऑब्विसली ती उंच आहे, त्यामुळे तिचा जोर जास्ती लागणार. आता त्या सोहमने तिथलं जळतं छोटंसं लाकूड या बबलीच्या खांद्यावर असं जोरात मारलं, त्यामुळे त्या बबलीला चटका बसलाय आणि तिला खूप भाजलंय. त्यामुळे भाजण्याचा डाग बबलीच्या म्हणजे प्रियाच्या खांद्यावर आहे. डाव्या की उजव्या ते अजून मला कळलं नाही. आता या बबलीने त्या सोहमला जोरात लोटलं आणि तो सोहम एका दगडावर जाऊन आपटला आणि त्याचा मणका कायमचा निकामी झाला बरं का प्रेक्षकांनो. लहान मुलांच्या भांडणामुळे म्हणजे लहानपणी झालेल्या भांडणामुळे या सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हा प्रसंग त्यांनी खूप छान दाखवलाय स्क्रीनवर. मध्येच प्रियाचा सीन घेतलाय. खरं तर हे ऐकून अर्जुन आणि सायलीला फार मोठा धक्का बसलाय. प्रिया विचार करत असते, आता अर्जुन सायली कुठे गेले असतील, मी कुठे शोधू त्या. सुटले बाबा एकदाची त्या बोरिंग डब्यापासून आणि त्या बोरिंग अश्विनपासून पण आता या अर्जुन सायलीला कुठे शोधू मी, कुठे गेले असतील ते. सदा मैनाकडे तर ते जाणार नाही. शांता तर पनवेल सोडून गेली असं तो संतोष म्हणत होता. मग ते गेले कुठे असतील. अर्जुन सायली ऑफिसमध्ये असतील का अर्जुनच्या. बघून चेक करते या वंदना जाधवला. त्यामुळे बबलीची म्हणजे प्रियाची खूप चीड आहे. त्या म्हणत असतात, बाजूला करा तो फोटो, मला या पोरीचं तोंड पण बघायचं नाहीये. सायली आता विचारते त्यांना या सीन मध्ये की तुमचा मुलगा सोहम बरा झाला ना. त्या वंदनाताई म्हणतात, कसला बरा झाला हो, त्या बबलीने माझ्या मुलाला दगडावर लोटलं, त्याच्या मणक्याला इजा झाली, त्यामुळे तो आता कधीच चालू शकत नाही. अर्जुन आणि सायलीला प्रियाच्या बाबतीत हे सत्य कळल्यानंतर त्यांना फार मोठा धक्का बसलाय आणि आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय अर्जुन सायलीला म्हणत असतो, आता या वंदना जाधव घरात सगळ्यांसमोर सत्य सांगतीलच, पण त्यावेळेला प्रियाचे खरे आई वडील म्हणजे सदाशिव आणि मैनावती तिथे हजर असायला हवेत. सायली आता मैनावती आणि सदाशिवचा पत्ता काढणार आहे प्रियाकडनं. सायली प्रियाच्या खोलीत जाते. प्रिया नसताना प्रियाने फोन चार्जिंगवर ठेवलेला असतो. सायली प्रियाच्या खोलीत काहीतरी तपासत असते आणि तेवढ्यात मैनावतीचा फोन येतो आणि सायली तो रिसीव्ह करते. मैनावती तिकडनं चिडत असते, अगं ए टवळे, तू फोन का उचलत नाहीये. सायली कसं तरी करते आणि कुठला तरी पत्ता म्हणजे त्या मैनावतीचा पत्ता त्या मैनावतीकडनंच काढून घेते. कसं काय ते आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे प्रेक्षकांनो, पण मस्त दाखवतायत. प्रिया आता लवकरच एक्सपोज होणार आहे हे दिसतंय बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवतायत एपिसोड ते. आजचा हा संक्षिप्त एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि थँक्यू सो मच प्रेक्षकांनो, तुम्ही पूर्ण एपिसोड रिव्ह्यू ऐकता त्याबद्दल खरंच थँक्यू. खूप मोठे मोठे एपिसोड आहेत. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी. आजचा एपिसोड कसा वाटला ते कळवा. धन्यवाद.